साहेब, नेमकं तुमच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे, काय कारण होतं, कशामुळे तोडफोड झाली? मी एका कार्यक्रमात होतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही जेवण वगैरे करून, मी आणि निजामभाई आम्ही सोबत होतो. त्या कार्यक्रमात जेवण करून आम्ही इथं ऑफिसपाशी आलो. तेव्हा बाहेर इलियास भाया नगरसेवक आणि सादेक मेंबर बालेपीरचे हे दोघं आपसामध्ये वाद घालत होते. त्याच्यानंतर मग त्यांनी इर्शादभाईला फोन केला. इर्शादभाईला तिथं बोलून घेतलं. नंतर बाहेर जे किरकिऱ्या चालू होते म्हणून आम्ही आणि निजामभाई म्हणलो की बाहेर किरकिऱ्या करण्यापेक्षा आपण ऑफिसमध्ये बसून तुमचं जे आहे तर आपसामध्ये मिटवा. तर आम्ही ऑफिसमध्ये बसून हे मिटवणुकी चालू होती. मिटवणुकी चालू असताना बाहेरचे काही अजून पोरं आले. आता ते कुणाचे आले माहीत नाही, पण ऑफिसमधून जे पोरं आले या समोरच्या गेटमधून, तर त्यांनी ऑफिसमधले काही काच वगैरे, कम्प्युटर वगैरे, खुर्च्या वगैरे तोडले. आणि बीड शहरामध्ये असा गैरसमज पसरला की ते भांडण जे आहे तर माझे स्वतःचे आहे, वैयक्तिक आहे. माझं या भांडणाशी काही संबंध नाही. फक्त त्यांनी मी मिटवणुकी करण्यासाठी ऑफिसमध्ये त्या लोकांना बोलवलं होतं. पण माझा राग आहे यांच्यावर की त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ऑफिस फोडाफोडी नाही करायला पाहिजे होती. ऑफिस म्हणल्यावर एक दैनिक कार्यालय आहे, कार्यालयाची त्यांना मान राखला पाहिजे होता. म्हणून मी दैनिकामध्ये त्यांनी हमला केला म्हणून मी जे कोणी CCTVमध्ये आढळतील त्यांच्यावर मी कायदेशीर गुन्हा दाखल करणार, कारवाई करणार. आणि कुणीही गैरसमज करून सिटीजन कार्यालयाकडे येऊ नये. इथलं सगळं शांततेत आहे. पोलीस प्रशासनाला सगळ्यांनी साथ द्यावी. गर्दी करून उगाच वातावरण खराब कुणीही करू नये, एवढीच सगळ्यांना विनंती. तुम्ही नगराध्यक्षांचे जावई आहेत, त्यामुळे जाणीवपूर्वक अशी तोडफोड झाली अशी नाही, चर्चा हे आहे. भांडण राजकीय नाहीच आहे. हे बालेपीरमधले एका प्लॉटवर झालेले भांडण आहे. हे प्लॉटचा वाद आहे, ते आपसातच होता. पण ते आपसामध्ये मतभेद वाढत गेला. पण राजकीय याच्यामध्ये कसलाही काही नाही आहे याच्यामध्ये. तक्रार देता तुम्ही? हो, तक्रार 100% देणार. कारण त्यांनी जे हमला झाला, ते जे काही तोडफोड झाली ती दैनिकाची झाली. काय काय नुकसान झालं? संपादक या नात्याने मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. काय काय नुकसान झालं? काही कम्प्युटर वगैरे फुटले, डोर वगैरे काही फुटल्या. अजून मी पूर्ण काही पाहिलं नाही, पण काच वगैरे काही फुटल्या. कम्प्युटरचं सुद्धा काहीतरी नुकसान झालं. अशी कुणाला मारहाण वगैरे काही झालेली नाही. प्रश्न असा होता की कार्यक्रम निपटून आम्ही दोघं, मुजीबभाई आणि आम्ही इथं बशीरगंजमध्ये त्यांच्या ऑफिसच्या समोर येऊन थांबलो. तर आमच्या येण्याच्या आधीच सय्यद इलियास नगरसेवक, माजी नगरसेवक शेख सादेक भाई यांच्या काहीतरी किरकिरी चालू होती. आता ते इलियास नगरसेवक असल्यामुळे आणि कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत इलियास हे MIM पक्षाचे, परंतु ते आमच्या आघाडीत आहेत. आणि दुसरे सादेक भाई आमचे प्रभाग क्रमांक 11चे ते आमचे उमेदवार होते. तर त्या हेतूने ते म्हणले की बाहेर रोडवर कशाला किरकिर करता, तुमचं काय बसून आपण इथं ऑफिसमध्ये बसा आणि काय तर संपवा. परंतु तो इथं आल्यानंतर मग ते इर्शाद भाई सुद्धा आले. त्यांचा वाद हा आपसातच चालू होता आणि ते वाढला. ते वाढल्यामुळे त्यांचे काही तिघांचे सहकारी त्यांच्यासोबतच आलेले होते, ते आपल्या ऑफिसमध्ये घुसले. ते काय चालू आहे म्हणून एकामेकाच्या त्यांची ते आपसात भांडणं झाली. काय काय नुकसान झालं? कोणाला मारहाण वगैरे झाली? ऑफिस हो, त्यांच्या आपसात त्यांना एकामेकाचे मार लागलेले. आमच्यात कुणाला इथं कुणाला मार लागला नाही, परंतु ते इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर ते ऑफिसच्या काचा फुटल्या, कॉम्प्युटरचं काहीतरी नुकसान झालं. इथं कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. इफ्तारचा वेळ होती, इफ्तार संपला होता आणि आम्ही इफ्तार संपता आलो होतो. त्यामुळे ऑफिसला कोणीच नव्हतं, सगळे इफ्तार करायला, नमाज पडायला गेलेले होते. एखाद्या वर्तमान पत्राच्या कार्यालयावर हल्ला होतो, काय मागणी कराल कारवाईची? नाही, कारवाई तर आता संपादक म्हणून त्यांना त्यांच्या ऑफिसवर नुकसान झालेलं आहे, ते गुन्हा दाखल करतीलच ना. ओके.